आपल्या सर्वांना व शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अजित भाऊ नवले साहेब या ठिकाणी आहेत। त्याच्याच बरोबर देशमुख साहेबांनी आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं। खरं तर कर्जमाफी मिळावी यासाठी अजित भाऊ असतील, त्याच्याच बरोबर आपले बच्चू भाऊ कडू, इतरही सर्व जे मोठे संघटना आहे ज्याच्यामध्ये राजू शेट्टी साहेबांची संघटना आहे शेतकऱ्यांची, अशांनी एक संघर्ष केला होता आणि तो संघर्ष त्यावेळेस मोठा झाल्यामुळे सरकारला कुठेतरी शेतकऱ्यांच्या समोर झुकावं लागलं आणि मग त्यांनी एक निर्णय घेतला। एक मोघम निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला की जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी करू। सगळ्यांची अपेक्षा होती की कर्जमाफी जेव्हा केली जाईल तेव्हा कुठलीही अट त्याच्यामध्ये न टाकता शेतकऱ्यांना फायदा होईल या अनुषंगाने ती कर्जमाफी केली जाईल। पण दुर्दैव असं त्याच्यामध्ये इतक्या अटी टाकल्यात, त्यातून 48 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार, म्हणजे कुठेतरी 85% शेतकऱ्यांवर तिथं अन्याय होणार आहे। त्यामुळे आज आपल्याला शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी इथं अजित भाऊ नवले साहेब आलेले आहेत। त्यांना खरं तर पत्रकारांशी पण बोलायचं आहे, त्यामुळे मी त्यांना विनंती करतो आपण बसूनच इथे बोलावं आणि इथे प्रेस कॉन्फरन्स सारखं आपण बोललात आणि शेतकऱ्याला सुद्धा काय अटी आहेत, कसं हे अन्यायकारक आहे हे थोडंसं शेतकऱ्यांना सुद्धा आपण मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या उपोषणाला भेट देताना खरं तर अत्यंत संमिश्र अशा प्रकारच्या माझ्या भावना आहेत। सर्वप्रथम या सगळ्या कर्जमाफीमधून सर्व अटी शर्ती रद्द केल्या पाहिजेत या मागणीसाठी रोहितदादा पवार आणि त्यांचे अनेक सहकारी इथे अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले आहेत। महाराष्ट्राच्या सबंध शेतकरी समुदायाच्या वतीने, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमचे सगळे नेते इथे आलेले आहेत। आम्ही सर्व या उपोषणाला जाहीरपणानं मनापासून पाठिंबा व्यक्त करतो आहोत। या महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठीची लढाई 1 जून 2017 रोजी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा सुरू केली। पुणतांब्याचा संप सुरू झाला आणि त्याच्यानंतर सबंध महाराष्ट्रभर ही चळवळ गेली आणि पहिली कर्जमाफी ही 2017 साली आपण सगळ्यांनी लढून मिळवली। त्यात सुद्धा ज्या अटी शर्ती होत्या त्या दूर करण्यासाठी एक प्रचंड लॉंग मार्च या महाराष्ट्रामध्ये निघाला, त्याचे तुम्ही आम्ही सर्व साक्षीदार आहोत। त्याच्यानंतर दुसरी कर्जमाफी महाविकास आघाडी सरकारनं केली आणि त्यावेळी आमचा त्या सरकारला पाठिंबा होता, आम्ही संपर्कात होतो। त्यात अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यावेळी काही प्रमाणामध्ये झालं, मात्र त्यात सुद्धा काही उणिवा होत्या आणि त्या विरोधात तुम्ही आम्ही संघर्ष केलेले कार्यकर्ते आहोत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी परत एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि म्हणून तुम्ही बोललात त्याप्रमाणे कर्जमुक्ती करा यासाठी एक जबरदस्त लढा परत आपल्याला उभा करावा लागला। बच्चू कडू यांनी त्यावेळी पुढाकार घेतलेला होता। राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांत तुपकरजी आहेत, वामनरावजी चटप आहेत आणि आम्ही सगळ्यांनी खूप बैठका त्यावेळी महाराष्ट्रभर केल्या आणि एक जबरदस्त आंदोलन उभं राहिलं। त्यांच्या उपोषणाला मला वाटतं रोहितदादा आपण सुद्धा आला होतात आणि पाठिंबा दिलेला होता। या सगळ्या लढ्याचा परिणाम म्हणून सरकारने कर्जमाफी जाहीर केली, मात्र तेव्हा सुद्धा आमचे सगळे बाईट जर आपण काढून पाहिले तर आम्ही शंका उपस्थित केली होती की जी परदेशी समिती इथे नेमलेली आहे ही परदेशी समिती हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नव्हे तर या सगळ्या येऊ घातलेल्या कर्जामध्ये कशा प्रकारे अटी शर्ती लादायच्या हा कावा करण्यासाठी ही परदेशी समिती नेमलेली आहे हे आम्ही त्यावेळी सांगितलं होतं आणि आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी या परदेशी समितीवर बहिष्कार टाकला आणि ही रद्द करा, अटी शर्ती शिवाय कर्जमाफी द्या ही मागणी तेव्हा आम्ही सर्वांनी केलेली होती। मला आठवतंय केवळ आम्हीच नव्हे, महाविकास आघाडीचे सगळे पक्ष आपण सगळ्यांनी सुद्धा त्यावेळी ह्या अटी शर्ती शिवाय कर्जमाफी करा ही मागणी तेव्हा सुद्धा केलेली होती। आमची शंका रास्त होती
आज देवेंद्र फडणवीस सांगतायत की बिलकुल या अटी शर्तींचा कोणताही तोटा होणार नाही. परवा दिवशी रोहित दादा मी त्यांचा बाईट ऐकला. ते म्हणाले की हे सगळं जे काही विरोधी पक्ष आणि संघटना पसरवतायत की अटी शर्तींमुळे तोटा होणार, त्यांचं ऑन रेकॉर्ड सांगतायत लवंडेजी, 99% शेतकऱ्यांना अटी शर्तीचा काही त्रास होणार नाही. हे बाईट परवा दिवशी संबंध मीडियामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे फिरलेले आहेत. आपण त्याचा प्रतिवाद केल्यानंतर आता काल त्यांचा परत नवा खुलासा आला रोहित दादांच्या उपोषणानंतर, आणि किसान सभेनं शासनादेश सगळ्या महाराष्ट्रात जाळल्यानंतर खुलासा आला. ते आता म्हणतायत 70% लोकांना याचा काहीही तोटा होणार नाही, केवळ 30% लोकांनाच अटी शर्तींचा तोटा होईल. काही आकडेवारी या मंचावरून देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या तुमच्या पुढे मला ठेवायची आहे. काल सुद्धा मी ती ठेवली आहे, काही लेखातून पण ठेवलेली आहे. आणि याचा युक्तिवाद तुम्ही करा. तुम्ही जर हे खोडून काढलं आणि मान्य केलं की 70% लोकांना काही लाभ त्रास होणार नाहीये, तर रोहित दादा आपल्याला सुद्धा काही आपला देह जाळण्याची गरज पडणार नाही. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सिद्ध करून दाखवावं की कसा त्रास होणार नाही. 2-4च आकडेवाऱ्या मला मांडायच्या आहेत, त्यांनीच दिलेल्या आकडेवाऱ्या आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. स्वागत आहे, आकडा लॉक करूया. 56 लाख शेतकऱ्यांना तुम्ही लाभ देणार आहे. त्यापैकी तुम्ही सांगितलं 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्या शेतकऱ्यांना आता तुम्ही या कर्जमाफीमध्ये अट टाकली आहे की त्यांना आता 2 लाखाचा लाभ मिळणार नाही, त्यांना केवळ 50,000चा लाभ मिळेल. आणि तो सुद्धा त्यांच्यावरचं 50,000पेक्षा जास्त कर्ज जर त्यांनी फेडलं तर त्यांना लाभ मिळणार आहे. म्हणजे हे 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही अट टाकलेली आहे. किती शेतकरी असे, तर तुम्हीच प्रसार माध्यमांना दिलेल्या आकडेवारीनुसार असे शेतकरी 12,71,000 आहेत, ज्यांना 50,000च्या आत ओटीएस केलं तर लाभ मिळणार आहे. नियमित कर्जदारांना तुम्ही 50,000च देऊ घातलेले आहेत. त्याच्यावर मागच्या सरकारपेक्षा जास्त कडक अट टाकली आहे आणि सांगितलं की आम्ही हे 50,000 देऊ, पण कधी किमान 4 वेळा तुम्ही कर्ज भरल्याचं सिद्ध केलं पाहिजे. ही अट टाकली आहे तुमच्या सरकारने 50,000 रुपयासाठी सुद्धा. असे शेतकरी किती आहेत? तुम्हीच आकडा दिलाय 23,63,000 असे शेतकरी आहेत जे 50,000च्या आत तुम्ही प्रोत्साहन अनुदान देणार आहे, त्याच्यावर 4 वेळा कर्ज भरल्याची अट तुमच्या सरकारने टाकलेली आहे. बेरीज करा ह्या दोघांची, तो आकडा होतो 12,71,000 2019चे लाभार्थी शेतकरी ज्यांना तुम्ही देणार नाही, 50,000च्या आत देणार, आणि 23,63,000 जे नियमित शेतकरी आहे त्यांना 4 वेळा कर्ज भरायची तुम्ही अट टाकलेली आहे. असे शेतकरी 23,63,000 बेरीज केली तर असे शेतकरी होतात 36,34,000. 56 लाख शेतकऱ्यांमधून तुम्ही हे 36,34,000 शेतकऱ्यांची तुलना केली तर त्यांचं पर्सेंटेज होतं 65% शेतकरी, ज्याला तुम्ही ह्या जाचक अटी लावलेल्या आहेत. अधिक आता परत ज्यांचं 2 लाखाच्या वर कर्ज आहे त्यांना परत तुम्ही अट टाकली 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी फेडलं पाहिजे तर कर्जमाफीमध्ये घेणार. असे शेतकरी किती आहे? तुमचाच आकडा आहे सरकारचा, 2,90,000 असे शेतकरी आहे. परत यांचं पर्सेंटेज आपण 56 लाख शेतकऱ्यांबरोबर टॅली करू, तो आकडा होतो 5%. म्हणजे 50,000च्या आत बसवलेले 65% आणि ओटीएस मध्ये तुम्ही घ्यायला निघालेले ते 5%. म्हणजे 70% शेतकरी तुम्ही 50,000च्या आत गुंडाळलेले आहेत. हे 5% सोडले तर, आणि अटी शर्ती त्यांना लावलेल्या आहेत. तुमच्या अटी शर्ती एवढ्यावर थांबत नाही. तुम्ही 25,000च्या पगारावर राबणाऱ्या साखर कामगारांना सुद्धा कर्जमाफीतून वगळलंय. हंगामी साखर कामगार जे खरं तर 3-4 महिनेच कारखान्यात जातात, 4-5 महिनेच त्यांचा पगार होतो, 5 महिने गुणिले 25,000 म्हणजे एवढे रुपये, 1.25 लाख रुपये वर्षाला जरी मिळाले
तरी त्यांना तुम्ही कर्जमाफीतून त्या साखर कामगारांना वगळले. सूत किरणीत काम करणारे कामगार, दूध संघात काम करणारे कामगार, हे सगळे कर्जमाफीतून तुम्ही वगळलेले आहेत. मला समजत नाही, लोकशाहीवर निवडून आलेले तुम्ही आहात, संविधानिक पदावर बसलेला आहात. अहो, लोकशाहीमध्ये ज्या लोकांनी निवडणूक लढवली, रिझर्वेशनमुळे गरीब माणूसही आज पंचायत समितीत जातोय. रिझर्वेशनमुळे आमचा आदिवासी माणूस, दलित माणूस, झोपडीत राहणारा माणूस सुद्धा पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा सदस्य होतोय. फडणवीस साहेब, तुमचं लॉजिक असं आहे की तो निवडून आला म्हणजे तो श्रीमंत आहे, त्याला आता कर्जमाफीची गरज नाही, त्याला सुद्धा तुम्ही कर्जमाफीतून वगळलेलं आहे. लोकशाही न समजल्याचं हे लक्षण आहे. आणि म्हणून ही सगळी बेरीज केली, हे साखर कामगार, हे लोकप्रतिनिधी वजा करा, ठोकळ बेरीज केली तरी त्याचा आकडा 70% आहे, ज्याला तुमच्या सरकारने अटी शर्ती लावलेल्या आहेत. आणि फडणवीस साहेब म्हणतायत 70% असे लोक आहेत ज्यांना कर्जमाफीच्या अटी शर्तीचा तोटा होणार नाही. साहेब, गणित काय आहे ते तुम्ही या पांडुरंगाच्या भूमीमध्ये येऊन समजून सांगा. तुमच्या बरोबरचं भांडण एका मिनिटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मिटून टाकायला आम्ही तयार आहे. 70% लाभ होणार नाही म्हणता, आणि 70% जाम गुंतून टाकलेत, त्यापैकी 65% तुम्ही 50,000च्या आतच खपून टाकलेले आहेत. त्यामुळे तुमचा कावा हा बरोबर शेतकऱ्यांच्या पोरांना समजतोय. आणि म्हणून आज आम्ही यांना पाठिंबा द्यायला रोहित दादांना आलो. किसान सभेने एक भूमिका घेतलेली आहे. आमचे राजकीय पक्ष, राजकीय विचार, आमचे राजकीय डावपेच शेतकरी आंदोलनाच्या आड येता कामा नये असं वागण्याची भूमिका 2014 पासून आम्ही सातत्यानं घेतली. उद्या भाजपचे लोक उपोषणाला बसले दादा, आणि त्यांची मागणी जर बरोबर असेल तर हे लाल बावट्यावाले त्यांना पण पाठिंबा द्यायला बिलकुल मागे हटणार नाही. ही शेतकऱ्यांबद्दलची आमची कमिटमेंट आहे. आणि म्हणून आपण बघा, बच्चू कडू उपोषणाला बसले, राजकीय मतभेद आहेत, ते वेगळ्या विचाराचे आहेत, परंतु आम्ही सगळी शेतकरी नेत्यांनी बैठक केली. आम्ही आपसात फोन केले, राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांत तुपकर आहे, आम्ही एकत्र बोललो, वामनराव चटप आहे, आणि आम्ही म्हटलो आपलं राजकारण आपण आपल्या आपल्या वेळी करू. पण शेतकरी माय माऊली शेतात राबते, तो आज आत्महत्येच्या दारात आहे. आपण बाजूला ठेवू. सगळ्या शेतकरी संघटना प्रमुख आम्ही एकत्र आलो आणि विदर्भाच्या आंदोलनामध्ये सामील झालो. आज ज्यावेळी रोहित दादा पवार, ते एका पक्षाचे आमदार आहेत, एका पक्षाचे नेते आहेत, वैचारिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून आमच्यामध्ये काही मतभेदाचा मुद्दा नाही, त्यामुळे वैचारिकरित्याही ते आमच्या जवळचे आहेत. पण केवळ तेवढा मुद्दा नाहीये, ते शेतकऱ्यांसाठी लढतायत. आम्ही काल राजू शेट्टी साहेबांशी बोललो, मी स्वतः रविकांत तुपकरांशी पण बोललो. आपल्या फोन झाल्यानंतर त्यांना विनंती केली की आपल्या आंदोलन चालू राहतील. किसान सभा आमच्या पातळीवर आम्ही लढतोय. आम्ही महाराष्ट्रभर या आदेशाची होळी केली. काल कृषी मंत्र्यांना आमचं सगळं शिष्टमंडळ जाऊन भेटलं. वो लढाई जारी रहेगी, उसमें कोई दो राय नहीं है. परंतु आज ते लढतायत तर आपण त्यांच्या पाठिंब्याला गेलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की राजू शेट्टी साहेब, रविकांत तुपकर साहेब आहेत, वामनराव चटप आहे, हे सगळे शेतकरी नेते शेतकऱ्यांसाठी जो प्रामाणिकपणानं लढेल. राजकारण नंतर आम्ही जाणार, पाठिंबा देणार आणि मागे उभे राहणार, आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं त्या बाबतीतली भूमिका आम्ही घेणार आहोत. रोहित दादा, आपण मागण्या ज्या केल्या त्या अत्यंत रास्त मागण्या आहेत. अटी शर्ती काढून टाका आणि 7-12 कोरा करा, इतकं साधं आपलं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. तुमची एक भूमिका मला आवडली की चर्चेच्या गोंधळात पडायचं नाही. हे चर्चेला गेलं की खूप कमी लोक आहेत तो ज्यांना त्यांचा डाव आणि कावा कळतो. मला आज अजित पवार साहेबांची आठवण मुद्दाम होऊन होते आहे. मला आज फेसबुकने आठवण करून दिली. दुधाच्या आंदोलनात मी उपोषणाला बसलो होतो, आणि त्याच्यानंतर ते सुटल्यावर आजच्याच दिवशी 2 वर्षापूर्वी दादांच्या बरोबरच्या बैठकीचा फोटो हा आज फेसबुकने मला आठवण करून दिला. कर्जमाफीच्या विदर्भातल्या आंदोलनानंतर राजू शेट्टी साहेब होते, रविकांत तुपकर होते, बच्चू कडू होते, मी होतो, वामनराव चटप होते, देशोन्नतीचे पत्रकार होते, आणि त्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजित पवार साहेब होते, आणि एकनाथ शिंदे साहेब होते, कृषी मंत्री पण होते. कर्जमाफीच्या मध्ये काय डेडलॉक होणार आहे हे ज्यावेळी आम्ही सांगितलं
माझं ऑन रेकॉर्ड त्यावेळची मुलाखत आहे, अजूनही जाऊन बघा. सगळ्यात अगोदर काय क्लॅशेस होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या घोषणेमुळे कशी कोलॅप्स होणार आहे हे ज्यावेळी सांगितलं, सगळ्यात अगोदर त्या बैठकीत आपण बरोबर बोलतो हे कोणत्या माणसाच्या लक्षात आलं होतं, ते अजित पवारांच्या लक्षात आलेलं होतं. मी नम्रपणाने सांगतो. आणि त्यावेळी प्रशांत कदम यांना जी मी मुलाखत दिलेली आहे, ऑन रेकॉर्ड आहे, त्यावेळेस सुद्धा मी हे वाक्य, तुमच्या स्टेजवर आलो म्हणून एक बोलायचं आणि मागे असं नाही, त्यावेळी पण मी हे अधोरेखित केलेलं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विनंती करायची आहे की या चर्चा आणि चर्चाचे गोंधळ थांबवा. सरळ डिक्लेअर करा, सरळ डिक्लेअर करा की तुम्ही 70% लोकांना कर्जमाफीचा कोणताही अटी शर्तींचा त्रास होणार नाही, हे तुमचं वाक्य आहे. ते वाक्य सिद्ध करा, मग सकारात्मकता बाकीच्या 30% लोकांच्या बाबत आपण चर्चेला सामोरं जाऊ. पण तुम्ही जे बोलताय तेच जर खोटं असेल तर मग बाकी चर्चेला अर्थ राहणार नाहीये. आणि म्हणून आम्ही सगळे बरोबर आहोत. तुम्ही लढताय. आमच्या सगळ्या शेतकरी संघटनांना मला विनंती करायची आहे की आपलं राजकारण, आपल्या संघटना आपण परत चालू, परंतु आज जे जे लढतायत त्यांच्या मागे आपण उभं राहू. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे काम करू. महाविकास आघाडीतील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा मला विनंती करायची आहे, राजकारण होत राहील, परंतु काँग्रेसचे आमचे सपकाळ साहेब आहेत, तुमच्या मंचावरून मला सांगायचं आहे. आमचे उद्धव ठाकरे साहेब आहेत, आमचे नेते आहेत महाविकास आघाडीचे, तुमच्या मंचावरून मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा हा अभूतपूर्व लढा आहे. याच्यामध्ये रोहित दादांच्या स्टेजवर अजित नवलेने जायचं का आणि अजित नवलेच्या स्टेजवर परत अजून कोणीतरी दुसऱ्या कोणी जायचं का, हा मानपणाच्या लढाईचा हा काळ राहिलेला नाही. आणि म्हणून या पांडुरंगाच्या भूमीमध्ये वारकरी आणि शेतकरी हे खरं तर एकच आत्मे आहेत. त्या वारकऱ्यांच्या भूमीमध्ये सर्व मतभेद विसरून सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी, सर्व संघटनांनी यावं. आपल्या गावातल्या, गावखेड्यातल्या शेतकरी पोरांना मला सांगायचंय, अरे जातीचा प्रश्न निघाला तर किती मोठमोठ्यानं जीवाच्या आकांतानं लढता, मग मातीच्या प्रश्नासाठी मागे राहून भावांनो आपल्याला चालणार आहे का? गावागावामध्ये जिथे असाल तिथे एकत्र या. त्या ठिकाणी झेंडे, पक्ष, पार्ट्या बाजूला ठेवा. नेत्यांची नावं घेण्याची गरज नाही, ते सुद्धा बाजूला ठेवा. अमक्या नेत्याच्या मागे, तमक्या नेत्याच्या मागे नाही. आम्ही शेतकरी पोरांच्या मागे उभं राहायला तयार आहे. पण गावागावामध्ये जातीसाठी लढलात राजे हो, एकदा मातीसाठी, परत एकदा शेतकरी बापासाठी गावागावात उभे राहा. हे शेतकरी पोरांना आव्हान, राजकीय नेत्यांना आव्हान, सगळ्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आव्हान. आपण सगळे एकत्र होऊन लढूया आणि शेतकरी मायबापाचं स्वप्न जे आहे कर्जमुक्तीचं, हमी भावाचं, त्याच्यासाठी पुढे घेऊन जाऊया. मी एक फलक पाहिला, तुम्ही पीक विम्याबद्दल पण बोलतात, तुमचा आभार. महत्वाचा मुद्दा आहे तो आपण बरोबर घेऊ. आणि देवस्थान जमिनीच्या कायद्याच्या बद्दल जो परवा आपण लढून मिळवला, काही लोकांच्या आग्रहाखातर तो ड्राफ्टच त्यांनी स्थगित केला आणि नवा ड्राफ्ट करायचं म्हटलेले आहेत. या सगळ्या शेतकरी प्रश्नांसाठी भावांनो एकजुटीनं लढूया. राजकारणाच्या वेळी राजकारण, पण लढाईच्या वेळी शेतकरी बापा बरोबर इमान राखून लढूया. देवेंद्र फडणवीस साहेबांची विनंती आहे की अंत आमचा पाहू नका, परंतु या अंतिम टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला विनंती करायची आहे की राजकारणाच्या वेळी राजकारण होईल, पण यावेळी कृपा करून राजकारण बाजूला ठेवूया. या पांडुरंगाच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर चौकात तुम्ही बसलात. या दोन आराध्य दैवत जे या मातीचा आहे त्याच्या साक्षीनं एक चांगला निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब होऊन जाऊ द्या. सबंध 7-12 कोरा करा. तुमचं जाहीर आभार मानलायला आम्ही सगळे तुम्ही म्हणाल तिथे यायला तयार आहोत. बस इतकंच आपल्या पुढे बोलतो. पूर्ण ताकदीनं किसान सभा आपल्या बरोबर आहे असं पुन्हा एकदा जाहीर करतो. अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन जे आपण सर्वजण मिळून करत आहोत, ज्यात मी असेल व माझ्याबरोबर 26 जण इथं हे आंदोलन करत आहेत. सुरुवातीला हा आकडा 10चा होता, पण बघता बघता अनेक शेतकरी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि त्याच्यामध्ये काही महिला सुद्धा इथं शेतकऱ्याच्या हितासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मी त्यांच्या मनापासून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अजित नवले साहेबांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. आत्ताची काय परिस्थिती वस्तुस्थिती ही आपल्या सर्वांना सांगितली. आता आम्हा सर्वांना अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करून 24 तास झाले. त्या 24 तासामध्ये काल दोनदा कृषी मंत्री साहेबांबरोबर बोललो. त्याच्याच बरोबर सहकार मंत्र्यांशी पण बोलणं झालं. आज अजूनपर्यंत सरकारकडनं कुठलाही निरोप त्या ठिकाणी आलेला नाही. तो कधी येईल काय येईल हे नंतरच तिथं आपल्याला कळेल. पण काही बातम्या आणि काही स्टेटमेंट जे काही मोठे नेते टीव्हीवर करत आहेत ते काही प्रमाणात मी बघितले. याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट केलं. सुरुवातीला ते म्हणत होते की या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या कर्जमाफी योजनेमध्ये कुठेही अट आम्ही टाकलेली नाही. हे त्यांचं पहिलं स्टेटमेंट. नंतर ते म्हणतात 99% शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. म्हणजे सुरुवातीला कुठली अट शर्त नाही असं त्यांनी सांगितलं. नंतर म्हणतात 99% शेतकऱ्यांना फायदा होईल. काल ते म्हणाले 40 लाख शेतकऱ्यांना बिना अट तिथं मदत होणार आहे. म्हणजे योजना आहे 55 लाख शेतकऱ्यांची. काल संध्याकाळी त्यांनी कुठेतरी मान्य केलं असं आपल्याला म्हणावं लागेल की 40 लाख लोकांना फायदा होईल. म्हणजे कुठेतरी 15 लाख लोकांवर अन्याय होईल. आता हे स्टेटमेंट त्यांनी जे दिलं सुरुवातीचं की कोणालाच काही फरक पडणार नाही, सगळ्यांना त्याचा फायदा होईल. आणि हळूहळू बघता मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मान्य केलं की हा जो काही ड्राफ्टचा मसुदा आहे नाही तर जे काही GR बनवला आहे त्याच्यामध्ये नक्कीच काही अटी आहेत. त्या अटीमुळे लाखो शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे. मला असं वाटतं की शेतकरी एकजुटीचा हाच खऱ्या अर्थाने फायदा असतो. आता याच्यात ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की जर कर्जमाफी सरसकट दिली तर बँकिंग सिस्टमला अडचण होईल. 2014 पासून आतापर्यंत या देशामध्ये मोठे मोठे जे व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना आतापर्यंत 20 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी दिली गेली. आणि इथं आम्ही शेतकरी म्हणून कुठेतरी एवढंच म्हणतोय की 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही जी जाहीर केली ती पूर्णपणे आमच्या शेतकऱ्याला तुम्ही द्या. आता 20 लाख कोटी रुपये मोठ्या व्यावसायिकांचे पैसेवाल्यांचे माफ करून जर या बँकिंग सिस्टमला अडचण झाली नसेल तर मग आमचे 35,000 कोटी रुपये 55 लाख शेतकऱ्यांचे माफ करून थोडी बँकिंग सिस्टमला काय अडचण होणार आहे. काल मोदी साहेबांचे गुणगान गात असताना त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की आपल्या या देशाची परिस्थिती इतकी चांगली आहे. जर पंतप्रधान साहेबांनी ठरवलं एका दिवसामध्ये या देशावरचं सगळं कर्ज जर भरून टाकायचं तर आपली आर्थिक ताकद इतकी चांगली आहे की एका दिवसामध्ये आपण तो निर्णय तिथं घेऊ शकतो. म्हणजे त्याचा अर्थ एका बाजूला शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही जेव्हा तुम्हाला म्हणतोय सरसकट कर्जमाफी द्या तेव्हा तुम्ही म्हणता बँकिंग सिस्टमला अडचण येईल. आणि दुसऱ्या बाजूला मोदी साहेबांची प्रशंसा करत असताना तुम्ही सांगताय की आपली आर्थिक परिस्थिती या देशाची इतकी चांगली आहे की या देशावर कितीही लोन झालं तरी ते आपण भरून काढू शकतो. म्हणजे हा विरोधाभास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर आकडेवारी द्यायची झाली कारण तुम्हालाही माहिती मी जेव्हा बोलतो तेव्हा आकड्यातच बोलतो. 2014 मध्ये
या देशावर, पूर्ण देशावर 56 लाख कोटीचं कर्ज होतं आणि आता या देशावर गेल्या 10 वर्षामध्ये 210 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणता की मोदी साहेब आणि त्यांनी हे जे सरकार चालवलेलं आहे त्याच्यात इतकी ताकद आहे, हे 200 लाख कोटीचं कर्ज एका दिवसात तुम्ही भरू शकता. आमचं एवढंच म्हणणं आहे, 200 लाख कोटीचं कर्ज तुम्ही काय भरू नका, पण आमच्या शेतकऱ्याचं 35,000 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही भरा आणि सरसकट कर्जमाफी तिथं आम्हाला शेतकऱ्याला द्या. मी सातत्याने आणि खरं तर आता नवले साहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना GR बद्दल सांगितलं. याच्यामध्ये अटी आहेत आणि त्या अतिशय घातक आहेत. त्या अटी काढणं फार महत्वाचं आहे. 2019ला जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीला ही कर्जमाफी तुम्ही जोडत असाल तर 2019ला 48 लाख शेतकऱ्यांनी त्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता. त्या कर्जमाफीचा लाभ जर 48 लाख शेतकऱ्यांनी घेतला असेल तर साधा साधा तुम्हाला मला प्रश्न आहे, तर या कर्जमाफीमध्ये या 48 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार का नाही होणार? 100% होणार. आणि अन्याय कसा होणार? तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी या सरकारने जी जाहीर केली त्याच्यामध्ये 19ची अट असल्यामुळे ते म्हणतात 50,000 पर्यंत ज्या लोकांनी 19चा फायदा घेतलेला आहे कर्जमाफीचा त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000पर्यंतच हे सरकार तिथं मदत करणार आहे. आमचं म्हणणं आहे एवढीच अट काढा, एवढीच अट काढा. मग काय होणार आहे? ज्या शेतकऱ्याची 2019ला कर्जमाफीचा फायदा घेतलाय त्याचा आता जर 1.5 लाख रुपयाचं कर्ज असेल तर या GR प्रमाणे फक्त 50,000 रुपयाचा फायदा त्यांना मिळणार. पण त्याच्यासाठी आधी त्यांना 1 लाख रुपये भरावे लागतील खिशातून. आहेत का पैसे एवढे शेतकऱ्याकडे आज? नाहीत. 1 लाख भरल्यानंतर 50,000. आमचं म्हणणं ही अट काढा. त्याला काय होईल? 1.5 लाखच्या 1.5 लाख रुपये हे आमच्या शेतकऱ्यांचे तिथं माफ होणार. 2 लाख असतील तर 2 लाख माफ होणार. 2.5 लाख असतील तर तिथं 2 लाख माफ होणार. 50,000 ठीक आहे आम्ही भरू. खरं तर नवले साहेब शेतकरी संघटनेचं मत आहे की जेवढं केवढं कर्ज आमच्या शेतकऱ्यावर असेल तेवढं तुम्ही माफ करा. ही महत्वाची मागणी आहे. सरकार या बाबतीत काय करेल हे आपल्याला सांगता येणार नाही, पण सरकारच्या हातामध्ये हा मसुदा असेल, हा GR असेल तर या 2 अटी तरी काढा. त्याच्याच बरोबर दुसरी अट जी आहे ते रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याची आहे. 2017ला कर्जमाफी झाली तेव्हा रेग्युलर भरणारे शेतकरी किती होते? 14.5 लाख. जेव्हा 2019ची कर्जमाफी झाली तेव्हा हे शेतकरी किती होते? 14 लाख. आता तुम्ही म्हणताय 23 लाख आहेत. 23 लाख आकडा कुठून आणला तुम्ही? हे रेग्युलर भरणारे शेतकरी 23 लाख कुठंच नाही आहेत. आणि याच्यात तुम्ही अट काय टाकली? 25-26 जे वर्ष झालं आणि 26-27 जे वर्ष झालंच नाही. मग तुम्ही काय म्हणता या 14 लाख शेतकऱ्याला की बाबांनो अजून 1 वर्ष तुम्ही थांबा आणि 1 वर्ष थांबा, तेवढं तुम्ही परतफेड करा, मग तुम्हाला आम्ही कर्जमाफी देऊ या रेग्युलर शेतकऱ्याला. हाच अर्थ झाला ना 26-27चा. मग ही अट कशाला पाहिजे? मदत आज आमच्या शेतकऱ्याला आत्ताच्या आत्ता तिथं मदत पाहिजे. त्यामुळे या 2 अटी काढणं आमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे मला सरकारला एवढंच सांगायचंय, आम्ही राजकीय टीका करणार नाही, आम्हाला टीका करायची नाही. नक्कीच जे पद महत्वाचं असतं ते मुख्यमंत्री पद असतं. त्या पदावर असणारे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं की लगेचच्या लगेच हा निर्णय तिथं घेतला जाऊ शकतो. आणि जसं नवले साहेबांनी सांगितलं, तुम्ही कुठल्याही तुमच्या अभ्यासू नेत्याला इथं पाठवा, त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहे. पण कृपा करून आमचं मत आहे अभ्यासू नेत्याला. नाही तर तुम्ही सांगलीच्या कुठल्या तरी एका नेत्याला पाठवणार, नाही तर इथल्या पालकमंत्र्याला पाठवणार. त्यांचा अभ्यास किती याचा अंदाज आम्हाला आहे. त्यामुळे तुमच्यातले जे अभ्यासू नेते बावनकुळे साहेबांना पाठवा, कृषी मंत्री साहेबांना पाठवा, रावळ साहेबांना पाठवा. मुख्यमंत्री साहेब स्वतः हुशार आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा पक्षाच्या सुनित्रा काकी आहेत. अशा कोणातरी विचारवंत नाही तर अभ्यासू लोकांना आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यांच्यावर बसतो. कसे आकडे चुकीचे आहेत जे तुम्हाला अधिकारी सांगतात हे आम्ही तिथे सिद्ध करू. आणि मग आम्ही जे म्हणतो ते खरं असेल तर मग आमची एकच कंडिशन असेल. मग आमची कंडिशन जी शेतकरी संघटनेची आहे ती कंडिशन, आम्ही म्हणतो हे आकडे बरोबर आहेत आम्हाला माहिती, आणि याच्यावर जर आपण कुठेतरी अभ्यास करायचा नाही तर युक्तिवाद करायचं ठरलं आणि जर आमचे आकडे बरोबर निघाले तर मग आमच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी तुम्हाला द्यावी लागेल. ज्याच्यावर 10 लाखाचं कर्ज आहे त्याचं सुद्धा तुम्हाला तिथं माफ करावं लागेल. हे आमचं ओपन चॅलेंज आहे.
आहे का हिंमत चॅलेंज घेण्याची? जर ही चॅलेंज घेण्याची हिंमत आपल्यात नसेल तर फक्त एकच विनंती या सरकारला की कृपा करून फक्त 2 अटी काढा. मागण्या वाढत जाणार आहेत. आमच्यापर्यंत आतापर्यंत 4-5 शेतकरी वेगळ्या वेगळ्या संघटना त्यांच्या मागण्या इथं आलेल्या आहेत. आमच्याकडे कोळी बांधवाची पण मागणी आली. त्यांना 140 रुपयाला आता डिझेल घ्यावं लागतंय. 140 रुपयाला परवडणार नाही. कर्नाटकामध्ये 70 रुपयाला दिलं लागतं, त्या बोटीला लागतं मासे पकडायला. आता त्यांना सुद्धा शेतकऱ्यांमध्ये टाकलेलं आहे. त्यांची मागणी आमच्यापर्यंत आली. काही अशा बँका आहेत त्यांना तिथं मदत होत नाही, त्यांची मागणी इथं आमच्याकडे आलेली आहे. त्याच्याच बरोबर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जे अशा जमिनी असतात त्याच्यात कर्ज दिलं जाऊ शकत नाही, पण त्यांना तिथं मदत देण्याची जरूरत आहे, त्यांना सुद्धा आपल्याला मदत द्यावी लागेल. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे 2 लाख का, 4 लाख का नाही, 5 लाख का नाही. आता मागण्या ह्या वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं पहिली म्हणणं असं आहे की हा लढा जो शेतकऱ्यांनी उभा केला होता काही महिन्यांपूर्वी, कुठलीही अट न टाकता कर्जमाफी करायची, त्याच्यामध्ये नवले साहेब सुद्धा त्या लढ्यामध्ये होते. बच्चू कडूंना भेटायला मी सुद्धा तिथे गेलो होतो, पाठिंबा दिला होता तुमच्या सगळ्यांच्या वतीने. तर बिना अट हे जे काही आज GR आहे तो GR त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावा. आणि त्याच्याच बरोबर जे लोक या शेतकऱ्याच्या आंदोलनावर बोलतायत, खालच्या लेवलला जाऊन तिथं बोलत आहेत, मला त्या छोट्या नेत्यांना काही बोलायचं नाही. मला मुख्यमंत्री साहेबांना एवढंच बोलायचं आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मोठे नेते आहात. तुमच्या कॅबिनेट मधले काही नेते नाही तर तुमच्या पक्षातले काही आमदार जर खालच्या पातळीवर जाऊन आमच्या शेतकऱ्याबद्दल तिथं बोलत असतील, या आंदोलनाबद्दल तुम्ही बोलत असाल, याला स्टंडबाजी तिथं म्हणत असाल आणि त्याच्यावर हे बोलल्यानंतर तुम्ही त्या नेत्याला काहीच बोलत नसाल, तर आम्हाला हेच म्हणावं लागेल की देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांनी या छोट्या नेत्यांना मुद्दामून आमच्या या आंदोलनावर नाही तर शेतकऱ्यावर बोलण्यासाठी तिथं पाठवलेलं आहे. त्यामुळे कृपा करून त्यांना तुम्ही थांबवा. ते जर थांबले नाहीत आणि उद्या जर काही शेतकऱ्यांनी त्यांच्यावर काय केलं तर आम्ही त्याला जबाबदार नाही. कारण का संवेदनशील विषय झालेला आहे. लोक अतिशय याच्यामध्ये संवेदनशील बनलेले आहेत. हा जीवन मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी बनलेला आहे. त्यामुळे कृपा करून आम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर या बाबतीत सरकारने त्या ठिकाणी निर्णय हा घेतला पाहिजे आणि तो घेतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. त्यामुळे 24 तास झाले, माझ्याबरोबर 26 जण आहेत. इथं नवले साहेब, देशमुख साहेब, सर्व शेतकरी संघटनेचे लोक आले, त्यांचं मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो. ज्या लोकांनी आम्हाला आतापर्यंत पाठिंबा दिला त्यांचे मी आभार व्यक्त करतो. फक्त एक गोष्ट महत्वाची आहे, बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की हा काय जास्त वेळ इथं बसणार नाही. त्यांना एवढंच सांगायचंय, मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. त्यामुळे मी इथं जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकत नाही, चर्चा करत नाही, सकारात्मक होत नाही, तोपर्यंत जेवढा माझा जीव आहे, जेवढ्यात माझ्यात ताकद आहे, तेवढी नक्कीच ती ताकद त्या ठिकाणी मी वापरेल आमच्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी. त्यामुळे आपण सर्वजण पाठिंबा देता एवढ्या मोठ्या संख्येने इथं येत आहात, त्यामुळे सगळ्यांचेच मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो. सर्व संघटनेचे आभार व्यक्त करतो. आज संध्याकाळपासून आणि उद्यापासून मोठे मोठे नेते आपल्याला पाठिंबा देण्यासाठी येतील आणि हा जो आवाज आहे, हा जो काही संघर्ष आहे तो अजून मोठा तिथं होणार आहे. नवले साहेबांनी जसं आपल्याला सांगितलं की हा लढा फक्त नेत्यांचा नाही हो, आमचं कुठे कर्ज नाही, आम्हाला कुठे कर्जमाफीची जरूरत नाही. त्यामुळे ही कर्जमाफीची जरूरत आहे तर ही तुम्हाला आहे, पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागणार आहे, तुम्हाला लढावं लागणार आहे. मातीसाठी, शेतीसाठी त्या ठिकाणी लढावं लागेल, आपल्या बापासाठी, आपल्या आईसाठी लढावं लागेल. कर्जमाफी हा तुमचा सगळ्यांचा हक्क आहे. बरेच लोक म्हणतात कर्जमाफी दिली म्हणजे आपले पैसे वाया गेले, तसं होत नसतं. जर गेल्या 5 वर्षामध्ये सरकारली जर तुमच्या सोयाबीनला चांगला भाव दिला असता, मकेला भाव दिला असता, कांद्याला भाव दिला असता, कपाशीला भाव दिला असता, तुमची केळी जेव्हा अडचणीत आली होती, जेव्हा इराण हे आपली केळी घेत नव्हतं, 2 रुपये किलोला आपली केळी विकली, या केळीला जर सरकारली मदत केली असती, ज्या संत्र्याला संत्री विकत असताना बांगलादेशला संत्री जात नाही म्हणून ज्या शेतकऱ्याला अडचण आली त्याला जर सरकारली मदत केली असती आणि तुम्हाला चांगला हमी भाव मिळाला असता तर कर्जमाफीची जरूरत होती का? अजिबात नव्हती. पण कुठेतरी सरकार या बाबतीत कमी पडलं आणि त्यामुळे आज आम्ही अडचणीत आलेलो आहे. त्यामुळे आमचा हा हक्क आहे, आमचा शेतकऱ्याचा हक्क आहे की आमची कर्जमाफी सरसकट बिना अट त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि तोच हक्क आम्ही या आंदोलनाच्या मदतीने तिथं मागत आहोत. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना, भगिनींना, माता भगिनी, त्याच्याच बरोबर आमचे युवा
जे शेतकरी आहेत त्यांना मी विनंती करतो, हा लढा तुम्हाला कुठं ना कुठंतरी आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात हा हातात घ्यावाच लागेल. आणि तुमच्यासाठी तुम्ही स्वतः जर रस्त्यावर उतरला नाही तर कुणीही नेते तुम्हाला मदत करू शकत नाही. स्वतःचा लढा स्वतः लढलाच तर तुम्हाला तिथं न्याय मिळू शकतं आणि तो लढा तुम्ही लढाल असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. आणि आपण आलात त्यासाठी मनापासून आभार. आणि असाच पाठिंबा या आंदोलनात तुम्ही देत राहिला तर मला असं वाटतं पुढच्या 1-2 दिवसांमध्येच आपल्या सगळ्यांच्या मागण्या या सरकारला मान्य कराव्याच लागतील. आणि सरकारला सुद्धा सांगतो, तुम्ही या मागण्या मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही स्वतः येऊ आणि या सरकारचा त्या ठिकाणी आम्ही तिथं सत्कार करू. आम्हाला ह्याच्यात कुठेही राजकारण करायचं नाही. फक्त अटी काढा, लगेच दुसऱ्या तासामध्ये तिथं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतो, तुमचा सत्कार करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला पूर्णपणे क्रेडिट या पूर्ण GR साठी त्या ठिकाणी देतो. आम्हाला कुठेही क्रेडिट घ्यायचं नाही. येणारं वर्ष पाऊस नसल्यामुळे आमच्या या बळीराजाला अतिशय कठीण जाणार आहे. आणि फक्त बळीराजाला जाणार नाही तर तिथे असणाऱ्या आमच्या मजुराला जाणार आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला जाणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली, शहर अर्थव्यवस्था अडचणीत येणार आहे. त्यामुळे येणारं वर्ष अतिशय कठीण आहे. तर येणाऱ्या वर्षात जर आम्हाला जगायचं असेल तर हे आमचा जो हक्क आहे कर्जमाफीचा तो आम्हाला त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी. एवढंच सांगतो. आणि सरकारकडनं कदाचित आता काही संदेश आला असेल तर तो आपण सर्वांनी जाणून घेऊ. नसेल आला तरी आम्ही आंदोलनाला ठाम आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.